श्रीराम जय जय राम। भगवंताची कृपा। खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून वा नसून सारख्याच आहेत। एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली, तिचे सासू सासरे, दीर, नणंद, जावा वगैरे सर्व लोकांशी तिचे चांगले आहे, पण नवऱ्याशी पटत नाही, तर तिला खरे सुख समाधान मिळणार नाही। परंतु समजा नवऱ्याशी चांगले आहे, पण इतरांशी तितकेसे ठीक नाही, तर तिचे अडणार नाही। तसेच एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे। याच्या उलट भगवंताची कृपा आहे, पण इतर गोष्टींचा अभाव आहे, तरी काम भागते। म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे, आणि ती मिळवण्याकरिता त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे। समजा एखादी कुरूप मुलगी आहे, पुष्कळ ठिकाणी तिला दाखवली, पण ती नापसंत झाली। नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितले। ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात, त्याप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले। मग त्याने किती पाप आणि पुण्य केले आहे हे कोण पाहतो? भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच। आपल्यावर कृपा आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते। कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच। मी पिईन तर आईचेच दूध पिईन असे म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारते आणि गाय त्याला पाजते, त्याप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागले आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो। आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय। भगवंता तू माझ्यावर कृपा कर असे सांगणे म्हणजे मी कृपेला लायक नाही, त्या माझ्यावर तू कृपा कर असे म्हणण्यासारखेच आहे। जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल? ज्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनी रूपाने येतो, त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपा रूपाने येतो। भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम आपल्या मुखात येते। भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे, ती काम करीत असतेच। आपणच आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये। पुष्कळ केलेले देखील शंकेने व्यर्थ जाते। आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरले की आपली वृत्ती निशंक होते। जे भगवंताचे आहेत ते अहेतुक नाम घेतात। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नामच तेवढे आहे। श्रीराम जय जय राम। कार्तिक स्वामी। कार्तिक स्वामी हे भगवान शिव व महाभगवती पार्वती यांचे पुत्र। कार्तिक स्वामींचे दक्षिणेतील नाव मुरुगन स्वामी। मुरुगन म्हणजे ज्याचे मुख्य अत्यंत सुंदर आहे तो। कार्तिक स्वामी हे देवांचे सेनापती आहेत। हे सर्व देवांचे प्रमुख रूप आहे। मौन धारण करून अर्थक्य कामे करणे हा त्यांचा पिंड आहे। त्रिपुरी पौर्णिमा अर्थात कार्तिक पौर्णिमा, कार्तिकात कृतिका नक्षत्रावर कार्तिक स्वामींचा जन्म झाला होता। महाराष्ट्रात त्यांना कार्तिक स्वामी, 6 तोंडे असल्याने षण्मुखानंद व कर्नाटकात षडानन म्हणून ओळखले जाते। कार्तिक स्वामींचे लग्न झालेले असून त्यांना 2 पत्नी आहेत। एकीचे नाव वल्ली तर दुसरीचे नाव देवयानी आहे। स्वामींच्या उजव्या हातात वरद करम, कमळ, घंटा, माळा, दंड, आयुध व धनुष आहे, म्हणून त्यांना दंडायुधपाणीही म्हणतात।
कार्तिक स्वामी जन्मतःच अतिहुशार, अतिचिकित्सक होते. एकदा त्यांनी ब्रह्मदेवास ओमचा अर्थ विचारला असता ब्रह्मदेवाने त्यांना 12,000 श्लोकात अर्थ सांगितला. त्यावेळी कार्तिक स्वामींनी तात्काळ ब्रह्मदेवाला ज्ञान कमी आहे असे सांगत शिवालय गाठले. तेथे कार्तिक स्वामींनी शिवाला 12 कोटी श्लोकात ओमचा अर्थ ऐकविला. त्र्यंबकेश्वरी, तीर्थराज, कुशावर्ताव 2 ठिकाणी कार्तिक स्वामी मंदिर आहे. नाशिक त्र्यंबक रोडवर अंजनेरी येथे कार्तिक स्वामींचे प्राचीन दगडी मंदिर आहे. कार्तिक स्वामीचे बंधू गजाननाचे गणपतीचे मंदिर बाजूला आहे. या दोघांचे माता पिता शिवपार्वती त्र्यंबकेश्वरी वसलेले आहे. मोराचे पीस, सोन्याचा तुकडा, मंगळाचा खडा असे कमंडलूतून बघितल्यास दारिद्र्य नष्ट होते अशी भाविकांची भावना आहे. संपूर्ण भारतामध्ये स्वामींची दुर्मिळ मंदिरे असून कर्नाटकात सांडूर व महाराष्ट्रात पुणे येथे, पर्वती, नाशिक, कोल्हापूर, संगमेश्वर, चिपळूण येथे मंदिरे आहेत. स्त्रियांनी कार्तिकेयांचे दर्शन घेऊ नये असे कोणतेही शास्त्र सांगत नाही, परंतु महाराष्ट्रातील स्त्रिया केवळ कार्तिक पौर्णिमेलाच स्वामींचे दर्शन घेतात. दक्षिणेतील स्त्रिया या गोष्टी मानत नाही, त्या वर्षभर दर्शन घेतात. कार्तिक स्वामींच्या हातात शूळ. कार्तिक स्वामींची महाराष्ट्रात मोठी पूजा केली जाते, कारण महादेवाने त्र्यंबकेश्वरी गोदावरी नदीच्या किनारी त्यांना शूळ शक्ती प्रदान केली होती. या शक्तीमध्ये पंचमहाभूतांना नष्ट करण्याची ताकद आहे. त्यांच्या हातात जे पिंपळ पानासारखे दिसते तीच ही शूळ शक्ती होय. कार्तिके यांना 12 हात असून ही मूळ स्वरूपातील मूर्ती केवळ दक्षिणेतच पाहायला मिळते. कार्तिक स्वामींचे वाहन. कार्तिक स्वामींचे वाहन मयूर, मोर आहे. मयूर पक्षी हा वेद स्वरूप मानण्यात येतो. वेदी एव मयूर इस्यात प्रणव षण्मुख इस्तदा याचाच अर्थ ब्रह्मविद्या, शक्ती, मुक्ती, वत्तजनान, स्मिधा हे ओंकार स्वरूप मयूराचे वर्णन आहे. स्कंद दर्शनात तर मयूर मुक्ती देणारा म्हणून सर्वश्रुत आहे. कार्तिक स्वामींची भारतातील वास्तव्य स्थाने: पळनी, मद्रास, रवानपद्यम, पाळमुदीर शौळे, शाक्दम, तिरुपुरम, गुंद्रम, सौरम, तीर्थनी, शैवम, तिरुचेंदूर, वैष्णवम, स्वामीमलय, कौमारम. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.